विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत। पाठाचं नाव आहे उष्णता। इंग्रजीत याला हीट असं म्हटलं जातं। तर दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या वस्तूंच्या संपर्कात येत असतो। उदाहरणार्थ स्पर्श केल्यानंतर काही वस्तू आपल्याला गरम भासतात तर काही वस्तू थंड वाटतात। उदाहरणार्थ जर आपण सकाळचा चहा घेतला तर तो आपल्याला गरम जाणवतो। तेच जर आपण फ्रीजमधील एखादी वस्तू पकडली किंवा बर्फ हातात घेतला तर तो आपल्याला थंड जाणवतो। म्हणजेच वस्तूला स्पर्श केला तर आपल्याला त्या वस्तू गरम आहेत की थंड आहेत ते सांगता येतं। मग अशाच काही वस्तू इतर रकान्यात दिलेल्या आहेत, तर त्या वस्तू थंड आहेत की उष्ण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। तर इथं मी वस्तू पहिल्या रकान्यात ठेवलेल्या आहे, म्हणजे लिहिलेल्या आहेत। दुसऱ्या रकान्यात थंड आहेत की गार आहेत ओळखायचं आहे, किंवा उष्ण आहेत किंवा गरम आहेत ते सांगायचं आहे। आईस्क्रीम, तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम आवडतो मुलांनो, तर हा आईस्क्रीम नेहमी आपण उन्हाळ्यात खातो आणि तो थंडगार असतो। म्हणजे आईस्क्रीम हा थंडगार असतो, गरम कधीही तो नसतो। दुसरा आहे गरम चहाच्या कपातील चमचा। जर आपण चहाच्या गरम कपामध्ये चमचा ठेवला तर चमचा हा स्टीलचा असतो आणि तो धातूचा असतो, त्यामुळे उष्णतेचं वहन करतो आणि चहातील गरम उष्णता त्या चमच्याला लागते, त्यामुळे चमचा आपल्याला गरम वाटतो, तो थंड नसतो, गरम असतो। पुढचा आहे फळांचा रस। नेहमी आपण फळांचा रस घेताना, ज्यूस वगैरे पिताना आपण थंडगार ज्यूस पितो, त्याला गरम करत नाही, त्यामुळे तो थंडगार, फळांचा रस थंडगार असतो। पुढचा आहे तळायच्या कढईची मूठ। तुमची आई एखादा स्वयंपाक करत असताना काही वस्तू तळत असते, मग तेव्हा त्या तळायच्या कढईचा बाजूचा भाग जो आहे तो उष्णतेने गरम झालेला असतो, त्यामुळे ती मूठ जी आहे ती आपल्याला गरम जाणवते, तर हे गरम आहे। तर तुम्हाला इथं कळलं असेल की वस्तूला स्पर्श केला तर आपल्याला वस्तू थंड आहे की गरम आहे ती ओळखता येते। तेच आता आपण पुढचा भाग बघूया। मग पदार्थाची गरमपणाची किंवा थंडपणाची पातळी म्हणजे काय? तर पदार्थाची गरमपणाची किंवा थंडपणाची पातळी म्हणजे त्या पदार्थाचं तापमान होय। तर पदार्थ थंड आहे की गरम आहे हे ओळखणं म्हणजे त्या पदार्थाचं तापमान सांगणं होय। मग गरमपणाची किंवा थंडपणाच्या पातळीला तापमान असं म्हटलं जातं। मी इथं 3 चंचुपात्र घेतलेली आहेत, 1, 2 आणि 3, यांना नावं दिलेली आहेत ए, बी आणि सी। ए चंचुपात्रात मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि बी चंचुपात्रात थंड पाणी घेतलेलं आहे। तर या सी चंचुपात्रात मी थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि थोडं थंड पाणी घातलेलं आहे। जेव्हा मी या पहिल्या ए नावाच्या चंचुपात्रात मी बोट बुडवलं असता मला इथं हे पाणी गरम जाणवलं। जेव्हा मी या दुसऱ्या बी नावाच्या चंचुपात्रात बोट बुडवलं तर हे पाणी आपल्याला थंड जाणवलं। जेव्हा मी सी या चंचुपात्रात बोट बुडवलं तर हे पाणी मला कोमट जाणवलं। म्हणजे जेव्हा या पाण्याला आपण स्पर्श केला तर पाण्याचा गरमपणा किंवा थंडपणा मला जाणवला। मग हा गरमपणा किती आहे, हे पाणी किती गरम आहे किंवा हे पाणी किती थंड आहे हे आपण सांगू शकत नाही। फक्त ढोबळपणानं आपण हे पाणी गरम आहे किंवा हे पाणी थंड आहे, हे कोमट आहे असं आपण सांगतो, परंतु या तिन्ही चंचुपात्रातील पाणी किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे सांगू शकत नाही। त्याचप्रमाणे मग या पदार्थातील तापमान कळण्यासाठी किंवा मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्या उपकरणाला तापमापक असं म्हटलं जातं। म्हणजे पदार्थाचं तापमान ज्या उपकरणानं मोजलं जातं त्या उपकरणाला तापमापक असं म्हटलं जातं। तर हे जे तापमापक आहे ते 2 प्रकारचे आहेत।
तापमापक दोन प्रकारचे आहेत. एक प्रयोगशाळेतील तापमापक आणि दुसरा आहे वैद्यकीय तापमापक. आपल्याला दोन्ही तापमापकांचा अभ्यास करायचा आहे. तर पहिलं जे आहे ते प्रयोगशाळेतील तापमापक. हा प्रयोगशाळेतील तापमापक आहे. तर या तापमापकामध्ये ही काचेची एक नलिका आहे. या काचेच्या नलिकेवर 10 डिग्री सेल्सिअस ते 110 डिग्री सेल्सिअसपर्यंत खुणा केलेल्या आहेत. आतमध्ये याच्या आणखीन एक काचेची नलिका आहे आणि त्या काचेच्या नलिकेच्या खाली इथं स्टीलचा फुगा आहे. त्या फुग्यामध्ये पारा भरलेला आहे. अल्कोहोल किंवा पारा भरलेला असतो. तर इथं पारा भरलेला आहे. जेव्हा हे तापमापक एखाद्या गरम पदार्थात ठेवलं जातं तेव्हा हा पारा उष्णतेने प्रसरण पावतो आणि आतल्या नलिकेमध्ये वर चढतो. त्यामुळे पदार्थाचं तापमान आपल्याला इथं वरच्या नलिकेवर दर्शवलेलं असतं. त्यामुळे सहजपणे आपण ते मोजू शकतो. तर इथं मी गरम पाण्यात हे जर तापमापक ठेवलं तर या गरम पाण्यामुळे हा पारा प्रसरण पावतो आणि तो वरच्या नलिकेत वर चढतो. त्यामुळे इथं गरम पाण्याचं तापमान मला सांगता येईल तर इथं 45 डिग्री सेल्सिअस याचं तापमान आहे. जर आपण खोलीचं तापमान बघितलं तर हे खोलीचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. म्हणजे जरी आपण हा तापमापक तसाच ठेवला तरी आपण आपला हा तापमापक 37 डिग्री सेल्सिअसला स्थिर असतो. इथं बघा हे खोलीचं तापमान मोजण्याचं तापमापक आहे. प्रयोगशाळेत इथं ते टांगलेलं असतं. प्रयोगशाळेच्या खोलीचं तापमान ते सहजपणे दर्शवतं. 37 डिग्री सेल्सिअस किंवा थंडीच्या दिवसात ते कमी दाखवतं, उन्हाळ्याच्या दिवसात ते जास्त दाखवतं. तर हा प्रयोगशाळेतील तापमापक आहे. आता जर मी हा तापमापक थंड पाण्यात ठेवला आणि थोडा वेळ थांबले तर हा जो पारा वर चढलेला आहे तो खाली उतरतो. कारण याचं तापमान, थंड पाण्याचं तापमान हे काय कमी आहे. त्यामुळे पारा जो आहे तो खाली सरकतो आणि आपल्याला या थंड पाण्याचं तापमान दर्शवितो. तर इथं हळूहळू तो सरकत आहे. साधारण 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत तो आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रयोगशाळेतील वस्तूंचं तापमान मोजण्यासाठी या तापमापकाचा उपयोग करतो. दुसरं तापमापक जे आहे ते वैद्यकीय तापमापक. हे जे आहे ते वैद्यकीय तापमापक. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लोक या तापमापकाचा उपयोग करतात. याच्यामध्ये सुद्धा काचेची नलिका आहे आणि त्याच्यावर 35 डिग्री सेल्सिअसपासून 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत खुणा केलेल्या आहेत. किंवा फॅरेनहीटमध्ये सुद्धा याच्यावर खुणा असतात. 94 डिग्री फॅरेनहीट ते 110 डिग्री फॅरेनहीटपर्यंत यावर खुणा केलेल्या असतात. यामध्ये आतमध्ये जी नलिका आहे त्या नलिकेच्या खाली फुगा असतो आणि त्याच्यात पारा भरलेला असतो. हा सुद्धा पारा उष्णतेने प्रसरण पावतो आणि आतल्या नलिकेत वर चढतो. हे तापमापक तुम्ही डॉक्टरांकडे गेला असाल तर तेव्हा डॉक्टर तुमच्या तोंडात घ्यायला देतात किंवा काखेत ठेवायला देतात आणि थोडा वेळ थांबतात. मग आपल्या शरीराचं तापमान तो पारा वरती चढतो आणि तापमान आपल्या शरीराचं मोजता येतं. तर हा वैद्यकीय तापमापक आहे. या तापमापकात जो पारा वापरलेला असतो तो विषारी असतो. त्यामुळे हल्ली डॉक्टर लोक जे आहेत ते डिजिटल तापमापकाचा वापर करतात. तर इथं हे डिजिटल तापमापक आहे. आतमध्ये इथं सुद्धा पारा असतो, मात्र तो असा आतल्या भागात असतो. हे प्लॅस्टिकचं असतं, पडलं तरी फुटत नाही. त्यामुळे सध्या डॉक्टर लोक या डिजिटल तापमापकाचा उपयोग करतात. जर इथं आपण या पाऱ्याच्या भागाला स्पर्श केलं तर आपल्याला आपल्या शरीराचं तापमान इथं डिजिटल या काच फलकात दर्शवलं जातं.
त्यामुळे सहजरित्या आपण काय करू शकतो, या तापमापकाच्या साहाय्यानं सजीवांच्या शरीराचं तापमान आपण मोजू शकतो. तर हे डिजिटल तापमापक आहे आणि हे वैद्यकीय तापमापक, दोन्ही तापमापक सजीवांच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. तर या दोन्ही तापमापकांमध्ये काय फरक आहे, आपल्याला फरक बघायचा आहे. दोन्ही तापमापकामध्ये काय फरक आहे, तर पहिलं जे आहे प्रयोगशाळेतील तापमापक जे आहे याची जी मर्यादा आहे ती 10 डिग्री सेल्सिअसपासून 110 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे आणि या वैद्यकीय तापमापकाची मर्यादा जी आहे ती 35 डिग्री सेल्सिअसपासून 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. प्रयोगशाळेतील तापमापक हे प्रयोगशाळेतील वस्तूंचं तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं आणि वैद्यकीय तापमापकाचा उपयोग प्राण्यांच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी केला जातो. तर इथं या प्रयोगशाळेतील तापमापकामध्ये खाच नसते. जर आपण निरीक्षण केलं तर या वैद्यकीय तापमापकामध्ये इथं आपल्याला खाच दिसते, ही बारीकशी खाच असते. म्हणजे डॉक्टर जेव्हा हे तोंडात ठेवायला देतात, रोग्याच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी तोंडात ठेवायला देतात किंवा काखेत ठेवायला देतात, काखेतून किंवा तोंडातून काढल्यानंतर पारा, चढलेला पारा जो आहे तो पटकन खाली येऊ नये यासाठी ही खाच केलेली असते. त्यामुळे वैद्यकीय तापमापकामध्ये खाच असते, या प्रयोगशाळेतील तापमापकामध्ये खाच नसते. रोग्याचं योग्य तापमान मोजता यावं यासाठी या तापमापकामध्ये खाच असते. तर हे दोन्ही तापमापकामधील फरक आहे. हे पहा, आता वैद्यकीय तापमापकामध्ये जी खाच आहे ती खाच आपल्याला इथं दिसत आहे.